पहिल्या सामन्यात देखील 72 धावाचं टार्गेट उभारलं होतं, दुसऱ्या सामन्यात देखील 75 धावसंख्येचं टार्गेट उभारलं होतं आणि तिसऱ्या सामन्यात त्याही पलीकडे एक धाव अधिक अर्थातच 76 धावेचं टार्गेट उभारलेलं आहे. पहिल्या डावात दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी बहरलेली आपण पाहिलेली आहे. आजपर्यंत 2 मॅचेसमध्ये रन चेज झाला नाही, पण आता कंबर कसावी लागेल ती संघर्ष 11 खपाचीवाडीला. मॅच इज ऑन. पहिला बॉल आणि पहिला बॉल भिरकावलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटच्या दिशेने येतोय. पहिला उत्तुंग उत्कृष्ट फटका सचिनच्या बॅटमधून, हा संघर्षमय षटकार. ठोसास ठोसा जशास तसं प्रत्युत्तर पहिल्या बॉलवर देत असताना आघाडीसाठी सचिन 6 धाब्यांना आगाज होतोय संघर्ष 11 खपाचीवाडी क्रिकेट संघाचा. यावेळेला ड्राईव्ह केला समोर ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचतोय. एक सिंगल बनली, दुसरीचा कॉल दिला होता डायरेक्ट हिट. आता बॉल डायवर्ट झाला, आता दुसरी धाव बनवू शकेल आणि ती दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण झालेली आहे. 2 धाबेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होते ती 8 ऑन बोर्ड. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव ऍड होताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत टीमची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. अभि सर सध्या मंचावरती उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. मुरबाड क्रीडा नगरीत ज्यांची नुकताच उपस्थिती लाभलेली त्यांचं सरचे स्वागत आपल्या आमदार चषकाच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि आज देखील ते उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. वाईड नंतर डॉट बॉल, छोटेखानी कमबॅक होत असताना गोलंदाज मनीष कडून. महेशनं यापूर्वी षटकारानं धावा खर्च करायला सुरुवात केली होती, पण हळूहळू आता त्यानं या षटकात कमबॅक केलेले, वापसीचे संकेत दिलेले आहेत जे पांढरी गावदेवी मोहवाडी क्रिकेट संघाला. धावसंख्या 9. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, लो फुल टॉस, डीप होत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. स्कोअर लेग मिड विकेट झोन टार्गेट करायचं होतं, चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही त्या ठिकाणी सचिन. सुरुवात त्याची आक्रमक होती, पण आता त्याचा बॉडी स्टान्स, त्याचे ग्रिप ऑफ बॅट, त्याचं शॉट सिलेक्शन या सगळ्या गोष्टी गोलंदाजांनी निरीक्षणात आणलेल्या आहेत. धावसंख्या 9, स्टील 2 टू गो. त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होतो निरगुडवाडी त्यांच्या विरुद्ध TSK टाकीची वाडी. फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय, आता पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. जो डॉट बॉलचा दबाव बनला होता ती कोंडी आता फोडली आहे. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. संजय दुर्गे यांना विनंती, आपण टॉस कव्हर करा. धावसंख्या 13. चार धाबा सध्या सचिनच्या बॅटमधून येत होताना पाहायला मिळतात. वैयक्तिक 5 बॉल 12 धाब्याचं योगदान तो देतोय. चांगली सुरुवात सध्या या डावात तो करत असताना 2 डॉट बॉल जरूर आले होते, पण तदनंतर जो दबाव गोलंदाजानं बनवला होता तो दबाव त्यानं लगेचच झुगारलाय. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे, जरा घाई करा, थोडं फास्ट खेळा. यावेळी लावून साईडला दिशा दिली, टर्न केल्या बॉल इनफिल्डच्या वरून, गॅप मध्ये खेळतायत, गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. लागोपाठचा दुसरा चौकार, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 17.
निरगुडवाडी कॅप्टन उपस्थित व्हा मित्रांनो. का वेळ करताय? निरगुडपाडा कॅप्टन या, पण जास्त वेळ घेऊ नका, लक्ष असू द्या. संघनायक किंवा प्रतिनिधी लगेचच उपस्थित व्हा. आपण आलेले आहेत मैदानात. सिरीज 17 धाब्याची जबरदस्त सुरुवात मिळालेली आहे. 24 बॉल आता विजयासाठी 59. 59 धाब्याची आवश्यकता. बॉलर तयार होत आहेत. सेकंड पॉवर प्ले मध्ये हरी बॉलिंग मार्कवर. स्कोर 17. दुसरं षटक होते सुरू. चला वेळ जास्त घेत आहे, घाई करा. बरोबर 1:05 पहिला बॉल पडलाय. पहिला बॉल बॅटच्या आतली कडा आणि फलंदाज बाद. विकेट किपरचं चांगलं जजमेंट, चांगला झेलात संपादित होतोय. विकेटचं बदन. 17 पहिला धक्का. अतुल परततोय माघारी. अतुल माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर दाखल होतोय प्रभाकर. प्रभाकरला आता टीममेट सांगत असतील काहीतरी कर. पाहायचंय आता त्याची कामगिरी काय असेल. बॅटची कडा. आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती. प्रभाकर काही न करता डगआउटच्या दिशेनं परततोय. सलगचा दुसरा आदरा दिलाय तो हरीनं. फलंदाज बाद. बॅट फर्स्ट सिरीज. फिल्डिंगचे इन्व्हिटेशन निरगुडपाडा क्रिकेट संघाला दिलेले. बोथ टीम मॅच बिगिनिंग रेडी. सतराला लागोपाठचा दुसरा धक्का आता दिलेला आहे गोलंदाज हरीनं. चांगला पेस त्याच्याकडे, चांगला बाउन्स या कॉन्क्रीट केलपट्टीवरती त्याला जनरेट होतोय. आणि खास करून यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला बॅकअप तो देखील देतोय. हो आणखीन एक चांगला बॉल. हलकासा अपील, पण पंचांची तटस्थ भूमिका. बॉलर डीआरएची मागणी करत होता, पण क्वाडबँडसाठी आजवर टेनिस क्रिकेट जगतात ती प्रणाली अद्यावत आली नाही. सिरीज उत्साह असतो जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करत असता. मोमेंटम तुमच्या बाजूने असतो. हे सगळं काही घडत असतं. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 17. यावेळेला बॅटची बाहेरची कड. थर्डमॅनला फिल्डर त्याच्याकडून झाले मिसफील्ड मिस्टेक. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. मोबदला तर मोजावाच लागेल. येतोय तो चौकार. या चौकाराच्या सायानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 21-21. पाटलाग 76 धावेचा सुरू आहे. अजून या मॅच मध्ये विजया करता 52. 52 धावेची आवश्यकता. 51 सिरीज. 21 धावा बोललेल्या गोलंदाज तयार होतोय हरी. हो लॉफ्ट केला ऑन साइडला. काव फेसला. चांगला फटका आहे. वाऱ्याशी वार्ताविलाप करणारी फलंदाजी. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक आकर्षक षटकार. षटकाराचा स्कोर आपण बघत आहोत 27. 27 धावा. सूर आता सापडलाय तो फलंदाज आला आणि त्याच काळाचा गोलंदाज आता दबाव खाली. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोरलेग अंपायर कडे विचारणानंतर केली गेली विकेट किपर कडून. पायच्या मैदानी पंचांचा इशारा आता काय देतोय. येस इट इज. ऑनफिल्ड अंपायर तेच सांगतायत वी आर स्टँड देअर फॉर डिसिजन.
and they might turn over towards our control room yesterday's. रिव्ह्यूची मागणी आता केलेली सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे सिरीज याबद्दल टेलिकास्ट टीम आपण पाहूयात. एक्झॅक्टली घडलं काय? व्हाईट बॉलची घोषणा तर आलेली आहे, पण आता मैदानी पंचांनी स्टंपिंगसाठी अपील केलं होतं विकेट किपरनं, त्यासाठी दिवारेची मागणी केली आहे. मैदानी पंचांचा डिसिजन कायम, फलंदाज होतोय बाद, वाईड प्लस विकेट येताना पाहायला मिळेल. आणखीन एक हादरा. थँक्यू. लेझी बॉडी बॅलन्स बॅटर्स आपण बघत आहोत. समीर ज्याने 3 चेंडू दादाबेचं योगदान जरूर दिलं होतं, पण समीरला ते साम्य साधता आलं नाही. स्टंपिंगच्या स्वरूपात ही विकेट आलेली आहे. वाईट प्लस विकेट, एक एक्स्ट्रा धावा ऍड झालेली आहे, पण महत्वाचं काय तर तिसरा गडी आता गमावलाय संघर्ष 11 खपाची वाडी क्रिकेट संघानं. बॅटिंगसाठी पाहिलं तर मधुकर दाखल होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 28-28, पाठलाग 76 धाबेचा सुरू आहे. अजूनही लक्ष दूर आहे. बॉलर तयार हरी. ओ बॅकफुटवर जात असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. याचबरोबर दुसऱ्या षटकाची सांगता 2 षटकात 14.00 धाब्याच्या धावगतीने एकंदरीत बनल्या गेल्या धावा 28-28 आणि विजयाचं समीकरण या सामन्यात सध्या आपण बघत आहोत. 18 बॉल आणि अजूनही 16.00 धाब्याची आवश्यक धावगती रनसभेत त्या ठिकाणी 48-48. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होतो. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत पियांश, स्ट्रायकरला आघाडीसाठी सचिनला आपण बघत आहोत, ज्यानं 6 चेंडू 16चं योगदान दिलेलं आहे. बॉलर तयार. पहिला बॉल अपील अँड गॉन सिरीज आउट. आतली कडा घेत असताना बॉल मागे चालला. विकेट किपरची पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी, चतुर चाणाक्ष कामगिरी. फलंदाज बाद. सचिन आता माघारी परततोय. आशेचा आणखीन एक किरण आता मावळत आहे. 28ला पडले 4थी विकेट. संघर्ष 11 खपाची वाडी क्रिकेट संघाची. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन, बिग लॉस. मोठा सुएज शेड बॅटर सचिन बाद होतोय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मधुकरजी सोबत देण्याकरता खेळपट्टीवर ओमकार. ओमकारला देखील आता विथ द बॅट काहीतरी कारनामा करावा लागेल. यापूर्वी प्रभाकरला काही करता आलं नव्हतं. पाहिजे आता ओमकार काय करेल. धाबा बनलेले आहेत 28. अजूनही विजयासाठी 48 धाबेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 17. समोर चांगला ऑन ड्राईव्ह सजवलाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहेत.
चांगला वापर सध्या बॉटमहॅंडचा करत असताना स्ट्रेट बॅटला खेळतायत. कॉन्फिडन्स मिळेल फलंदाजाला. पाहण्याजोगे फटके असतात. स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगलच्या सोबतीनं सुरक्षित पुढे बॅटिंग करत असताना संघर्ष 11 खपाची वाडी क्रिकेट संघाचा 29 धावा 29ला विकेट 4 पडलेले आहेत. 47 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. प्रत्येक बॉल नंतर हळूहळू रिक्वायर्ड रन रेट आता वाढू लागलाय. ऑन साइडला दिशा दिली आहे. इनफिल्डला भेदलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चालू होता पण तो अपयशी ठरलाय. त्याला भेदून त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर अंतिम साध्य साधतोय चौकार. मच इम्पॉर्टंट मच निडेड 4 धावा आलेल्या आहेत मधुकर यांच्या बॅट मधून. स्कोर सध्या आपण बघत आहोत डबल डिजिट डबल फिगर 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 43 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. विजया करता बॉल बाकी आहेत 15. एनिथिंग कॅन हॅपन. मागचा सामना देखील चांगला रंगला होता. यावेळेला हुक केला बॉल. दिली आहे दिशा आणि खराब केले गोलंदाज पी यांची दशा. पाठवलाय बॉल लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. दोन चौकारडेशी ज्या रिक्वायर्ड रन रेट बाबत यापूर्वी आपण चर्चा केली होती. आता त्यात कमालीचा बदलाव झालेला आहे. धावसंख्या 37-37. ओ फुलटॉस फिरवलाय. यावेळेला क्षेत्र निवडलंय फार लेगचा. बॉल जातोय एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर येतोय तो सलगचा तिसरा खणखणीत चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार आता पियांच्या विरुद्ध आलेला आहे. 4 मध्ये 12चं योगदान मधुकर देत आहेत. 300चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट. हळूहळू आता या सामन्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली. क्रिकेट आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीने ते खेळतायत. नितांत गरज होती इफेक्टिव्ह इनिंगची आणि ती सध्या साकारत असताना फुल टॉस बट विशेष बाय व्हेरी लिटल मार्जिन. काही अगदी इंचेसनं यष्ट्या मिस झाल्या पण त्यांचा वाईटचा सिग्नल आलेला आहे. एक अतिरिक्त धाव. स्कोर आपण बघत आहोत 42-42. 13 बॉल अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी 34 धाब्याची अजून आवश्यकता आहे. 34 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 13 बॉल्स. बॉलर तयार पियांश. यावेळेला स्कूप केलाय. इम्प्रोव्हायझेशन. आकर्षक फटका कलात्मक फटका आणि देऊन जातोय धावा 4 मधुकरच्या सोबतीनं. संघर्ष 11 खपाची वाडी क्रिकेट संघाला आणखी एक कलात्मक क्रिकेटचा अद्भुत आविष्कार. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट स्किलिंग स्ट्रोक चौकार. टीमची धावसंख्या 46 कंपॅरिझन सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावात जय पांढरी गावदेवी मोवाडीनं 45 बनवल्या होत्या. 1 विकेट गमावली होती. संघर्ष 11 खपाच्या वाडीनं 4 विकेट जरूर गमावलेल्या आहेत परंतु 1 धाव एक्स्ट्रा त्यांनी प्रतिस्पर्धी संघापेक्षा बनवलेली आहे. आता सामना येऊन टिपलाय. 12 बॉल 30 वर. चला वेळ जास्त घेत आहे गायकर जरा मोवाडी. स्पीडअप अपेक्षित ते थोडं फास्ट केला. 12 बॉल 30 15.00 धाब्याची धावगती आता मेंटेन करावी लागेल. मागच्या सामन्यात लिजन स्टार नानकसवाडीने देखील चांगली फाईट दिली होती खांडेच्या विरुद्ध खेळत असताना आणि या सामन्यात देखील सध्या नावातच टीमचा संघर्ष आहे. संघर्ष 11 खपाची वाडी. पहिला बॉल बॅटची कड आहे. विकेट कीपर येतो डाऊन दी बॉल. फ्लाय होत असताना बॉल त्याने पकडलाय. फलंदाज बाद. ओमकार आता माघारी परततोय. 5वा झटका.
46ला विकेट पाचवी संपादित झालेली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज हरी पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आलेले आहेत. या षटकात देखील त्यांची बेधक कामगिरी, वैयक्तिक 4 सफलता आतापर्यंत त्यांनी अंकित केलेल्या आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, पूल करण्याचा प्रयत्न, हवा तसा टायमिंग झाला नाही, मिडलिंग झाला नाही, दुसरी धाव हवी आहे आणि तितक्या सहजरित्या ती नॉस्टॅकर एंडला पूर्ण देखील केलेली आहे. मधुकरनं व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉर्निंग ऑल्सो. 2 धाबेसोबत तानाजीचं वैयक्तिक खातं खोले होते, तर सांघिक धावसंख्या दाखलकर मार्गस होते 48, 48 धावा. 10 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये 10 बॉल 28 धाब्याची अजूनही आवश्यकता. शॉर्ट बॉल यावेळेला मागे निघालाय, पंच मात्र तटस्थ भूमिकेत येत. नॉस्टॅकर एंडला फलंदाज आता एक्झॅक्टली रनआउट झाले की नाही तीही विचार नाही आणि बॉल एक्झॅक्टली स्पर्श कुठे झाला, जेव्हा कॉन्टॅक्ट झाला तेही पंच पाहतायत. सिडीज बॅटर आउट होतोय. आणखीन एक धक्का आता बसतोय, तो बॅटिंग करत असताना टीम संघर्ष 11 खपाचे वाढले आणि फायफर पंजा या ठिकाणी पूर्ण झालेले. सिडीज न्यूज हँड वापरत असलेल्या हाताला स्पर्श करत असताना बॉल मागे गेलेला आहे, तेच पंत सांगतायत. कॉट बँडच्या स्वरूपात विकेट, फलंदाज होतो बाद. बॅटिंग साठी पाहिलं तर प्रभाकर पारदी आता दाखल होते. पीपी 48ला विकेट सापडलेल्या आहेत. महत्वाचं काय तर विकेट आलेली आहे, ही जमेची बाब फिल्डिंग करणाऱ्या टीम मोवाडी क्रिकेट संघाकरता. ऑन साइडला दिशा दिली आहे, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला आहे. चांगला बॅकअप, एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. चांगला थ्रो, विकेट किपर एंडला येत असताना तितकं चांगलं बॅकअप विकेट किपर कडून देखील देण्यात आलेलं आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 49, 49 धावा. 8 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावेची आवश्यकता. हे 2 बॉल आता निर्णायक असतील, हे 2 बॉल इम्पॉर्टंट असतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून. आपट बार पंच सांगतायत वाईड बॉल आहे. सिरीज ऑल्सो 1 फॉर द ओव्हर हा कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचलीची ताकीद देखील आता गोलंदाजाला देऊ केलेली आहे. स्कोर सध्या 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकरती करत असताना संघ संघर्ष 11 खपाची वाडी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाज तितकाच चब्बळ आहे, तितकाच चाणाक्ष आहे, तितकाच चतुर आहे. बॅट्समनला त्यांना फॉलो केलेले ऑफ टर्मच्या बाहेर कमिट झाले होते. स्कोर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चांगला फुल लेन टाकला, बरोबर दोन्ही पायांच्या मधून सरळ विकेट किपरकडे डॉट बॉलची होईल सांगता. 7 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये रन समेत 26. स्विच हिटचा अटेम्प्ट, मात्र चेंडू बॅटचा संपर्क इथेही झाला नाही. लेग बायचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांच्या वतीने षटक समाप्तीची घोषणा. 12-30चा सामना होता. या षटकात आल्या अवघ्या धावा 5. अंतिम षटकात आता सामना पोहोचलाय. या ठिकाणी आवश्यक आहे 6 बॉल आणि 25 धाब्याचे. 6 बॉल 25 धावा हे समीकरण. लगेचच फिल्डिंग सेट करा. 4 ओव्हर एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेले आहेत. लक्ष सुद्धा बरोबर 1:08 दुसऱ्या डावाला सुरुवात झाली होती. 1:28 ही स्थानिक वेळ आहे. स्पीडअप अपेक्षित आहे, जरा फास्ट खेळा. $51 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर. गोलंदाजीसाठी पाहिलं तर किसन दाखल होताना पाहायला मिळतात. 6 बॉल 25 धावा. 6 पैकी 4 बॉल कमीत कमीत बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. आजच्या निर्णायक दिवसात 2 सामन्यांमध्ये तर पहिल्या डावात बॅटिंग करणारी टीमच हवी ठरलेली आपण पाहिलेले. धावा चेस होताना पाहिला नाही, पण पाहायचा हा भीम पराक्रम, हा महापराक्रम आता या सामन्यात होईल का. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, फुलटा सुद्धा दिशा दिली समोर.
लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील सध्या आपण बघत आहोत तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकर अंकित होती ती 53-53. 5 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईड. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव खर्च केलेली गोलंदाजानं. स्कोर सध्या 54. 5 बॉल आता 22 धावेची आवश्यकता. फुल टॉस. टॉपेज घेत असताना मागे फ्लाय होतोय. थर्डमॅनला बॅकअप एकच धाव. स्कोर सध्या या सिंगल धाब्याच्या सोबतीनं अंकित होतोय. इन डबल डिजिट डबल फिगर 55. 55 धावा. 4 बॉल आता बाकी त्या मॅच मध्ये आणि 4 बॉल मध्ये 21 धाब्याची आवश्यकता. सामना जर जिवंत ठेवायचा असेल तर या बॉलवरती कमीत कमी 4 धावा तरी येणं गरजेचं आहे. तर आणि तरच या सामन्यात संघर्ष शिगेला पोहोचू शकेल. फसवी ऍक्शन गोलंदाजाची लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली आहे. एक धाव. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज बॅक करतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 56-56. 3 बॉल आता 20 धाब्याची आवश्यकता. हळूहळू आता सामना आणि या सामन्याचं इक्वेशन थोडं आउट ऑफ सिलेबस झालेलं आहे. स्विचिटचा टीम तो देखील फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकात सचिननं चांगली सुरुवात करून दिली होती पण 12 चेंडू 30 धाब्याची आवश्यकता. सेकंड स्पेल मध्ये हरीची कमालीची कामगिरी आणि सध्या सामन्यात गोलंदाजांचा दबदबा. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आहे. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहे. डिपिश बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव. स्कोर सध्या पोहोचतोय पुढे अब तक 56-56. 57 सिरीज. एक बॉल आता विजयासाठी 19 धाब्याची आवश्यकता. शेवटचा बॉल आला डॉट आणि हा सामना संपलाय. सामना जिंकलाय तो 18 धाब्याच्या फरकानं. टीम जय पांढरीदेवी मोवाडी क्रिकेट संघानं मनपूर्वक अभिनंदन. मोवाडी हार्ड लक आपण देऊयात संघर्ष 11 खपाची वाढीला. हँडशेक करत दोन्ही टीम आणि त्यानंतरच मैदान तुम्हाला सोडायचं आहे. ऑन गोईंग मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत हरीला, ज्यानं 11 बॉल 25 धावा पहिल्या डावात बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना आमदार चषकातील पहिला 5 विकेट हॉल ज्यानं कंप्लीट केला. कंप्लीट ऑलराऊंडर पॅकेज. बॅकबोन ऑफ टीम मोवाडी हरी ठरतो या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हरी आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. मांडेवरांच्या शुभ हस्ते या सामनावीर पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. सामनावीर पुरस्कार हरी 11 बॉल 25 धावा आणि स्पर्धेतील पहिला 5 for 5 विकेट हॉल ज्याने कंप्लीट केला त्याला पण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे आपले मुख्य आयोजक अमोलजी कोथोरे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार सिटीज. अभिसरांच्या शुभ हस्ते पुरस्कार आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच हरी. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग सेट करा लगेचच. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण डगआउटचा ताबा घ्या. वेळेचा अपव्यय नकोय, लक्ष सुद्धा. वेल प्ले हरी. मान्यवर अभि सरांचे आभार. यानंतर पहिल्या फेरीतील चौथा सामना सुरू होतोय. रेडँक चौथी लढत निरगुडपाडा आणि त्यांच्या विरुद्ध TSK टाकेजीवाडीच्या दरम्यान. टाकेशीवाडीनं टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र क्षेत्ररक्षणाचं पाचारण त्याने दिलंय. एक्झॅक्टली पहिल्या डावात काय घडेल काय बिघडेल या करत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलावा आणि ऐकूयात हेमंत सरांच्या शुभवाणीतून या सामन्याचं हे पहिलं धावतं सत्र. थँक्यू.
पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक हेमंत सोनावळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जी कॉन्टेस्ट पाहायला मिळाली खपाची वाडी आणि मोहवाडी या दोन संघांच्या दरम्यान संघर्ष झाला. नावाप्रमाणे संघर्ष केला, मात्र रिझल्ट मिळू शकला नाही. मात्र आपलं देखील खूप खूप कौतुक करू आम्ही. आपण या सामन्यामध्ये चांगला संघर्ष केला, प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. जाऊया आणखी एका मॅचच्या दिशेला. एका बाजूला निरगुडपाडा आणि त्याच्या विपक्षात TSK टाकीची वाडी. नाणेफेकीचा कौल मला वाटतं TSK टाकीची वाडी संघानं जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. मला वाटतं या संपूर्ण सिरीजमध्ये हा दुसरा सामना असा आहे की जिथे नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं क्वालिफायरला देवगाव टायगर्सनं नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी घेतली आणि इथेच थोडासा निर्णय चुकीचा वाटला आणि क्वालिफिकेशन होऊ शकलं नाही. आज TSK टीम प्रथम फलंदाजी करते. पाहूया काय घडेल काय बिघडेल. त्या ठिकाणी दोन्ही ऑफिशियल्स आमचे मुख्य आयोजक अमोल कथोरे आणि संजय दुर्गे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चला सामना लवकर सुरू करा, वेळ होती. अजूनही आपले खूप सारे सामने बाकी आहेत. 1:40 घड्याळामध्ये दाखवले जात आहेत. अजून खूप सामने खेळणं बाकी आहे. चौथा सामना पहिलीच फेरी सुरू आहे, दुसरी फेरी देखील अजूनही शिल्लक आहे मित्रांनो. सलामीचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जगन सुरेश. बघूया कोण स्ट्राईक करेल, कोण स्ट्रायकर एंडला जाईल. सुरेश आणि जगन. पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी अशोक येतात. 1:37 चला ऑफिशियल सामना सुरू करा. 1:57 4 षटक टाकणं मॅन्डेटरी आहे. चला मॅन्डेटरी पॉवर प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू लेग स्टिकवर होता, कट केला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. सीमा रेषा पार. चौकार. काय सुरुवात केली आहे, चौकाराने सुरुवात केली आहे या सामन्याची टीम TSK टाकीची वाडी. 4 धावा स्कोर कार्डवर. आमदार चषक, दमदार नियोजन, खऱ्या अर्थाने सूत्र या सारिका मैदानात सातत्याने पाहायला मिळतं. अमोलजी कथोरे, संजयजी दुर्गे, बाबू खाडे, संपूर्ण छत्रपती संभाजीनगर टीम मुरबाड. नेक्स्ट बॉल अशोक टू सुरेश. चेंडू रडार मध्ये आला होता, उंची मिळाली. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. क्या बात है, क्या बात है. यालाच तर क्रिकेट म्हणतात. इतका सोपा झेल हातामध्ये. आम्ही म्हणतो याला हात आया मगर मुंह न लगा. आणि अगदी संधी होती आणि संधी कुठेतरी दबडली गेली आहे. टीम निरगुडपाडा संघाचा विचार केला तर मित्रांनो या कॅचेस कॅरी करणं गरजेचं आहे. हाफ चान्सेस कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि ते सोपा झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. आणि तो बॅटर आहे सुरेश. अच्छा नाही हुआ. अशोक. पुन्हा एक चेंडू डाऊन द लेग जातोय. अवंतरचा इशारा येतोय पंच अमोल कथोरे यांचा. अवंतरची धाव जोडली जाईल. धाव फलकावर परिवर्तन. 9 विदाउट लॉस. कदाचित 7 धावा आहेत. कदाचित एक विकेट दिसली असती, विकेटचं कॉलम भरलं गेलं असतं. चूक झाली. यावेळी संधी आहे, संधी आहे, संधी. पुन्हा एकदा संधी आली होती. विकेट किपर त्या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न होता. 4 सेकंड 3rd अटेम्प्ट केला, मात्र चेंडू धरणीला झाला. दान मिळालं पुन्हा एकदा जीवनदान. बॅक टू बॅक चेंडूंवर जर असं जीवनदान मिळत असतील तर मॅच कोणत्या दिशेने चालली आहे टीम निरगुडपाडा येणारी वेळ सांगेल.
क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बेसिक्स फॉलो केले पाहिजेत मित्रांनो. आम्ही सातत्याने सांगतोय खेळ कोणताही खेळा त्या खेळाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे, त्या खेळाचे बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. येणाऱ्या अडचणी दूर होतील. झेल कोणत्या प्रकारे अटेम्प्ट केला, तुमची झेल घेण्याची पद्धत देखील तो झेल तुम्ही कॅरी करू शकता की नाही हे सांगत असतो. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. द फिल्डर विल कम अंडर इट. दॅट द कॅच. वेल जज कॅच. यावेळी मात्र चूक झाली नाहीये. गडी बाद. पहिल्या विकेटचं पतन त्या ठिकाणी. जगन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज भगवान. अब खुद भगवान ही जा रहे हैं. अशोकला एक यश मिळाले. या षटकामध्ये 2 झेल देखील ड्रॉप झालेत. झेल ड्रॉप झाले म्हणून अशोकनं मागे पाहिलं नाही, पुन्हा एक चांगला प्रयत्न केला. क्या बात आहे. विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये. विकेट येते. 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. अशोकचं हे या षटकाचं विवरण. येस, दिस टाइम फिंगर गोज अप. एज अँड कॉट. व्हाट अ कॅच बिहाइंड द विकेट्स. विकेट कीपरनं जबरदस्त झेल पकडलाय आणि आणखी गडी बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट्स. भगवान बैक टू द पवेलियन. भगवान आए और भगवान गए. नेक्स्ट बॅटर राहुल. खूप लवकर जावं लागतं. वाटलं होतं एक संघर्ष होईल, 1-2 षटकं खेळल्यानंतर आपल्याला मैदानात जावं लागेल. मात्र क्रिकेटमध्ये असं होतं, कधी लोअर ऑर्डर देखील पॉवर प्ले मध्ये येताना दिसतीये. गोलंदाजी भेदक होतीये या ठिकाणी अशोकच्या माध्यमातून. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असेल, मात्र त्यानंतरचं कमबॅक लाजवाब. अशोक मॅन फ्रॉम निरगुडपाडा. टाकीची वाडी संघाला संकटात टाकले, संघर्षात फेकले. पहिल्या षटकात त्या ठिकाणी 2 गडी बाद झालेत. अशोक फायनल टाइम इन दिस फर्स्ट ओव्हर ऑफ पॉवर प्ले. यावेळी देखील संधी होती, मात्र संपर्क तितका चांगला आहे. षटक संपलाय. पहिल्या षटकांती धावफलकावर 2 गडी बाद 8 धावा. अशोकचं हे यशस्वी षटक समाप्त. आमदार चषकाचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील पहिला इनिंगचा खेळ सुरू आहे. एका बाजूने आहे TSK टाकीची वाडी, विपक्षात टीम निरगुडपाडा. चला जास्त वेळ घेऊ नका. दुसरा गोलंदाज निवडला जाईल. कोण करेल दुसरं षटक, कोण घेऊन येईल दुसरं षटक. पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये अशोकनं जे काम केलंय, तर दुसऱ्या गोलंदाजाचं काम हलकं केलंय मी म्हणेल. पण जेव्हा विकेट जातात ना पहिल्या षटकामध्ये, तेव्हा आपोआपच सायकोलॉजिकली प्रेशर फील होतोय येणाऱ्या पुढील बॅटर्सवर. राहुल आणि सुरेश जोडी आहे. दोनही गोलंदाज सारख्या नावाचे आहेत. अशोक भला आणि अशोक भला. आता आम्हाला ज्युनियर सिनियर करावं लागेल काहीतरी, कारण आम्ही ज्युनियर कॉलेज केले, सिनियर कॉलेज केले. आणि अशोक सिनियर येतोय दुसरं षटक घेऊन. फर्स्ट बॉल. फुल टच करण्याचा प्रयत्न, तितका चांगला संपर्क नाही. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक, आता थोडस प्रेशर टाकलंय क्षेत्ररक्षकांवर. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी भरधाव वेगानं ही धाव कंप्लीट करत असताना स्कोर कार्ड वर थोडं परिवर्तन. 9 धावा, 9 लॉस ऑफ 2. 2 गडी गमावले तर टाकीची वाडी संघानं नेमकंच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि घेतली प्रथम फलंदाजी. स्विंग अँड मिस अँड अपील, बट आय थिंक वाईट बॉल. वाईट चेंडू वाचवायचा प्रयत्न होता की काय विकेटच्या मागे. दडपण टाकलं होतं पंचांवर, मात्र पंच देखील तितकेच अनुभवित मित्रांनो. नो डाऊट
वाईट अवांतरची धाव 10 धावा. 10 ऑन स्कोरबोर्ड, लुझिंग 2 इम्पॉर्टंट विकेट्स. फुल टॉस, क्षेत्ररक्षक असतील. वाईट इज लॉंग ऑन. एकच मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सिंगल सिंगल मूव्स द स्कोर कार्ड. दिस टाइम ऑन 1 फॉर 2. 11 धावा धावफलकावर. 2 गडी गमावलेत. टीम टाकीची वाडी संघानं अशोक सिनियर चांगली गोलंदाजी करतोय. धावा रोखण्याचं काम होतंय. फुलर लेन त्यात मध्ये हा चेंडू होता. संपर्क होत नाही आहे. बॉल आणि बॅट मधला गुड कनेक्शन पाहायला मिळत नाही. मागचे जर आपण चेंडू पाहिले ना, तब्बल 7 चेंडू पाहिले तर संपर्क तितका चांगला नाही. 7 ते 8 चेंडू जर तुम्ही या पद्धतीने खेळाल तर तुम्हाला कमबॅक करणं कदाचित कठीण जाईल. स्ट्रायकर एंडला बॅटर सुरेश संघर्ष करतोय. व्हॉट अ कनेक्शन. स्वीट साउंड ऑफ बॅट अँड बॉल. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप, मिड विकेट बाउंड्री लाईन. 4 रन्स. चौकार ठोकलाय संघर्षानंतर. आम्ही नेहमी ऐकतोय संघर्षाचा रस्ता नेहमी सुंदर ठिकाणी घेऊन जात असतो. आणि खऱ्या अर्थाने चेंडूला दिशा दिली आणि जवळजवळ काही इंच आतमध्ये हा चेंडू लँड होतोय. 1 बाउन्स चौकार. सुरेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. अशोक सिनियर वन्स अगेन रेडी टू बोल्ड हिज नेक्स्ट बॉल टू सुरेश. हाफ ट्रॅकर कट केला. चेंडूला कव्हर मधून दिशा दिली आहे. कव्हरच्या दिशेला वेगाने चेंडू निघून चाललाय अलॉंग द कार्पेट. 4 रन्स बॅक टू बॅक. दुसरा चौकार. क्या बात है. सुरेश कमिंग अगेन इन हिज ओरिजिनल रिदम. 4-4 मागच्या 2 चेंडूंवर आल्या 8 धावफलक जाऊन पोहोचतोय ते 19 या अंकावर. 19 लॉस ऑफ 2. TSK. थोडासा संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र संघर्षानंतर पुन्हा एकदा उभारी घेतली जाते. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र स्वतः गोलंदाजाने जात त्या चेंडूला थांबवले. मला वाटतं षटक क्रमांक 2 समाप्त होईल आणि 2 षटकांती धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 10च्या सरासरीनं 20. 2 गडी बाद. 20. TSK टाकीची वाडी. अहमदाबाद चषक मुरबाड 2025 एक भव्य दिव्य स्पर्धा. पहिली 2 षटकं झालीत आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडनं. पुढची 3 षटकं सारिका हॉटेल एंडनं आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा गोलंदाज कोण असेल की याच 2 मधला पुन्हा एकदा रिपीट करेल. कारण अशोक ज्युनियर अशोक सिनियर या 2 गोलंदाजांनी 2 षटकं हाताळलीत. तब्बल 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक अतिशय महागडं ठरलंय अशोक सिनियरचं. आणि अशोक ज्युनियर पुन्हा एकदा येतोय. सामन्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सारिका हॉटेल एंडनं. स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश. चला दुसऱ्या फेरीचा जो दुसरा सामना होणार आहे यासाठी तयार राहा. टीम लांबाची वाडी आणि टीम खंडीची वाडी. नेक्स्ट बॅट. ओके सर ओके. पुढील दुसरा राऊंड 4 षटकांचा होईल याची नोंद घ्या. कट करण्याचा प्रयत्न, दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. अवांतरची धाव. सॉरी डॉट बॉल. अशोक ज्युनियर येतोय. पहिला चेंडू डॉट. दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न. मागच्या षटकामध्ये पूर्ण दडपण झुगारून लावलं सुरेशनं. तर पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. काय घडेल काय बिघडेल पाहूया. मोठा फटका दिसतोय इथून.
येस कट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू वेगानं क्षेत्ररक्षक येतील चेंडूला थांबवतील फेकी करतील 2 धावा अगदी आरामात पूर्ण करत असताना या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 22-22 लॉस ऑफ 2 2 स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. यावेळी अंदर आहेच क्षेत्ररक्षकाला शोधत चेंडू गेलाय चूक होणार नाही जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला झेल संपला खेळ. सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ज्या 2 टीमच्या दरम्यान होईल. चला त्या 2 टीम्स आहेत लांबाची वाडी विपक्षात टीम खांडीची वाडी आणि हा सामना फक्त 4 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्या. जसं हे इनिंग संपेल तसं आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ अशोक ज्युनियरला देखील एक विकेट मिळाली आणखी एक विकेट मिळाली असं म्हणावं लागेल कारण 3 विकेट्स त्याच्या नावावर आत्ताच्या घडीला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 2 या षटकात 1 विकेट्स किती महत्वाच्या असतील. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटर्सवर विश्वास ठेवला टीम TSK न आणि बॅटर्सवर विश्वास ठेवत खऱ्या अर्थानं फलंदाजी निवडली. संघर्ष करतायत तुर्तास संघर्ष करतायत. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये नंदकुमार अशोक ज्युनियर सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा विकेट मिळेल का. मागच्या षटकात बॅक टू बॅक आल्या होत्या विकेट्स. एच त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल एक सिंगल मिळेल एकेरी धाव मिळेल. 23 धावा धावफलकावर धावफलक समृद्ध करत असताना 23 रन्स. पुढचा चेंडू तिसरं षटक सारिका हॉटेल एंडनं हे षटक फेकले जाते अशोक ज्युनियर कडून. यावेळी लेग साइडला टार्गेट केलं होतं अपील झाले डाऊन द लेग आणि अवांतरची धाव वाईटच्या रूपाने मिळेल. 24 आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. अशोक ज्युनियर अशोक सिनियर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा टायमिंग करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एक त्या ठिकाणी वाईड पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा वाईड. आम्ही बॅक टू बॅक विकेटचा विचार करत होतो. बॅक टू बॅक वाईड्स फेकले गेले तर अशोक ज्युनियरच्या माध्यमातून. तिसरं षटक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय TSK कडून. थांबून खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं नो बॉल कॉल अँड फ्री हिट. पुढच्या चेंडूवर येईल फ्री हिट. मागे 3 चेंडू फेकले 3ही अवांतर आणि या चेंडूवर जर मोठा फटका आला तर एका चेंडूवर मिळतील 9. हे गोलंदाजाने कुठेतरी विचार केला पाहिजे. या अवांतर धावांचं नुकसान. यावेळी चेंडूला उडवलाय चेंडू दूर नाही गेला उंच उडालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू खाली आले झेल पकडला. मात्र या प्रकारच्या चेंडूवर तुम्ही फक्त आणि फक्त धावबाद होऊ शकता स्टंप्स केले जाऊ शकता. अदरवाइज देर इज नो ऑप्शन. इतर कोणता पर्याय नाही आहे बाद करण्यासाठी. एक सिंगल आली 27 धावा. तिसरं षटक जवळजवळ समाप्तीच्या दिशेला. एज मला वाटतं चेंडू थांबेल का. चांगले एफर्ट्स दिले त्या ठिकाणी. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक दोघांनीही चांगले एफर्ट्स दिलेत. एक फक्त सिंगल आली आहे लास्ट बॉलला. 3 षटकं संपली. 18 चेंडूंचा खेळ संपला. 28 धावा 3 गडी बाद. टीम TSK टाकीची वाडी संघाच्या खात्यावर.
गोलंदाजी बाळू येतोय चौथं षटक घेऊन सारिका हॉटेल एंड स्ट्रायकर एंडला नंदकुमार 28 धावा. यावेळी फुल टॉस चेंडू करून घेतलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 2-2 एक घेतलाय दुसरीचा प्रयत्न मला वाटतं एकच मिळेल. मला वाटतं चेंडू चुकीच्या एंडला फेकला गेला की काय कारण रिस्क निर्माण झाली होती. जर या क्षेत्ररक्षकाला चेंडूने बीट केला असतं थ्रो झाला नसता तर आपण त्याच्या धावा मिळू शकल्या असत्या. नंदकुमारच्या साथीला राहुल आहे. बाळूचे षटक हाफ ट्रॅकर ट्विस्ट केले बॉडी मिड विकेटला चेंडू वेगाने निघून चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण धाव फलक परिवर्तन 31 धावा 31 धाव फलक मात्र स्लो बट स्टेडी चाललंय. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी चांगला तडाखा दिलाय चेंडू चाललाय लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या बाहेर सिक्सर बिगी. 6 धावा धावफलकावर जोडल्या जातील 37 धावा पाहता पाहता धावफलकावर लागल्यात. नंदकुमार आणि त्याच्या साथीला राहुलने सूत्र हाती घेतली असं वाटतं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न वाईड बॉल त्या ठिकाणी अमोल कतोरे सर यांचा सिग्नल येतो इट्स वाईड. अवांतरची धाव आणि अवांतरच्या धावेनं धाव फलक जाऊन पोहोचते 38 या अंकावर 38 रन्स. धावांची नितांत गरज आहे. किती धावा आम्ही डिफेंड करू शकतो यावेळी निर्धाव चेंडू पॅडवर आदळलाय चेंडू बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. बाळूचे संमिश्र षटक एक षटकार आलाय एक दुहेरी धाव आली एक सिंगल आली आहे एक अवांतर देखील आले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फुल टॉस करून घेतलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 1 बाउन्स न त्याच्या हातात चेंडू जातोय लगेचच फेकी केली आहे एकच धाव मिळेल. बाळूने चांगला कमबॅक केलाय. विचार केला तर आपल्या 4 चेंडूंवर धावा खर्च केल्यात 11 धावा 5 चेंडू झालेत अंतिम चेंडू असेल. हो स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटकात किती धावा येतील पाहूया काय धावा येतील अंतिम षटकामध्ये. टीम लंबाची वाडी विपक्षात खांडीची वाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस का बॉस कडे येऊन थांबायचे. वेळ दिला जाणार नाही. दुसऱ्या फेरीचा सामना आहे आपण याची नोंद घ्या. या षटकानंतर लगेचच नाणेफेकीचा कौल होईल. टीम लंबाची वाडी विपक्षात टीम खांडीची वाडी 4 षटकांचा सामना असेल. या इनिंगचं शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय प्रभाकर. सारिका हॉटेल एंडनं हे षटक फेकलं जाईल. स्ट्रायकर एंडला बॅटर राहुल. चला वेळ नका घेऊ जास्त. दुसऱ्या फेरीला काही क्षण होणारी सुरुवात. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द बिग बॅटल अगेन्स्ट द लंबाची वाडी वर्सेस खांडीची वाडी. पहिल्या चेंडूला दिली आहे दिशा झाली दशा चेंडू साइड स्क्रीनच्या बाहेर षटकार 6 रन्स.
जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकदीचा वापर केलाय. मन, मनगट आणि मस्तिष्क या तिघांचा त्रिविध संगम करून या चेंडूला सीमारेषे पार धाडले. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. आणि प्रभाकरला पहिल्या चेंडूवर मैदानाबाहेर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूत केलं कमबॅक. नेक्स्ट बॉल, अंतिम षटक मार्गस्थ आहे. कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मला वाटतं चेंडू ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरून निघून गेलाय, दुरून गेलाय. वाईटचा इशारा आलाय. अवांतरची धाव. धावफलक 46 या अंकावर जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड हेल्दी होत चाललंय. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. क्या बात है, व्हाट अ कॅच, वेल जस्ट कॅच. विकेटचं पतन. या ठिकाणी चौथा गडी बाद होतोय टीम TSK टाकीचीवाडी संघाचा. जयवंत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मला वाटतं अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 1 विकेट, 1 षटकार, 7 धावा आल्यात. 1 अवंतरची धावे, 1 षटकार आहे. 3 चेंडूंवर किती धावा गोळा करतील पाहूया. 46 तर आहेत. एक 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता येतील का ते 2 मोठे फटके. प्रभाकर टू जयवंत. संपर्क किती चांगला आहे पाहूया. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. 2 तर मिळाल्यात. आणि अगदी चेंडूची शोधाशोध त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे मिड विकेटला. 2 धावा, 48 धावा, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 1 रन शॉट. येस, एकच धाव. याला म्हणतात गरिबी में आटा गिला. धावा कमी वाटतायत स्कोर बोर्डवर आणि त्यातही 1 रन शॉट. 1 रनची किंमत आहे या क्रिकेटमध्ये. What a connection! What a connection! What a sweet sound between ball and bat. It raced towards the boundary line, mid wicket. It's a huge, biggie sixer. 6 धावा या चेंडूवर लिहिल्या गेल्या. जसा बॅटवर आला फिरकावून दिला चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. स्काय स्कॅपर षटकार. With this sixer, score moves on 63 runs, losing 4 wickets. 53 runs, 4 wickets. Last ball. ताकद लावण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहिलं. पंचांनी म्हटलं येस इट इज वाईड. वाईड बॉल. अवंतरची धाव. 56 धावा. अंतिम षटक, अंतिम चेंडू. सारिका हॉटेल एंड. प्रभाकर टू जयवंत. कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड पाहायला मिळेल त्या ठिकाणी. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं त्या ठिकाणी 2च मिळतील. त्यापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि यस एंड इनिंग्स. 56 धावा स्कोर कार्डवर. 57 धावांची गरज. 57 रन्स टू विन जस्ट फ्रॉम 30 बॉल्स अँड टू एंटर इन टू द सेकंड राऊंड. चला पहिल्या फेरीचा जो दुसऱ्या फेरीचा जो सामना होणार आहे. पहिल्या सामन्यातला विजेता, दुसऱ्या सामन्यातला विजेता टीम लांबाची वाडी विपक्षात टीम खांडीची वाडी. त्या ठिकाणी टॉस का बॉस जोडले जातील आमचे साथी समालोचक दीपकजी बिराडे सर. आमदार चषक, दमदार नियोजन आणि त्या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी खांडीची वाडी, लांबाची वाडी. हू विन द टॉस. टीम
खांडेचीवाडी टीम have won the toss and elected to bat first. प्रथम फलंदाजी केली जाईल. थोडासा ऑड डिसिजन आहे. पाहूया TSK टाकीचीवाडी टीम प्रथम फलंदाजी केली. धावा फक्त 56-57 धावांचं लक्ष दिलंय टीम निरगुडपाडा संघाला. पाहूया होतील चेस की होतील डिपेंड. ऐकूया सेकंड इनिंगची कहाणी दीपकजी बिराडे सर यांच्या माध्यमातून. इनकी जुबानी. चला ओपनिंग पेर पाठवा लगेचच. अशोक सिनियर आणि त्यांच्या सोबत बाळू देत आहेत. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल झालेली आहे. ही सलामीची जोडी आता पोहोचलेली आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर भगवान सज्ज होत आहे. टाइम काउंटर सुरू होते. लक्ष सुद्धा 2:09 ही स्थानिक वेळ आहे. पहिला बॉल जसं पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. 57 धावसंख्येचं टार्गेट. 11.67 धाब्याची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता विजयाकरता मेंटेन करावी लागेल. हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. गोलंदाजांचा चांगला दबदबा पहिल्या सत्रात आपण पाहिलेला. आता बॅटिंग डिपार्टमेंट कडून अपेक्षा असतील टीम निरगुडपाडा क्रिकेट संघाला. सामना सुरू होतोय. दुसरा डाव. बॉलर तयार भगवान. स्ट्रायकर एंडला सामोरं जात असताना आपण बघत आहोत आघाडीसाठी फलंदाज अशोक सिनियरला. बाळू हे सिरीज. पहिला बॉल बॅटची कडा घेत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चाललाय. थोडा डायबर्ट होतो. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सायनं सध्या खातं खुलं होतं. डाव सुरू होतोय निरगुडपाडा क्रिकेट संघाचा. पहिल्या बॉलवरती प्रारंभ धावफलकाचा होतोय शुभारंभ. स्ट्राईक आता रोटेट करण्यात आलेली आहे. स्ट्रायकर एंडला दाखल होत आहेत अशोक सिनियर. 57 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिला बॉल. एक सिंगल धाव एकवटण्यात आलेली आहे. ऑन स्ट्राइक अशोक सिनियर. ओ ड्राइव्ह करतायत. चांगला फटका आहे. इनफिल्डला भेदत असताना बॉल मागे चाललाय. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झाले होते पण त्याचे प्रयत्न पडलेत अपुरे. बॉल त्याचं अंतिम साध्य साधलंय. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो अशोक सिनियरच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होत असताना 5 ऑन बोर्ड
5 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेला समोर ऑन दी अप वाडिश लोकांचा फिल्डर पोहोचतोय राहुल. हवेमध्ये सूर त्यानं लगावलाय. चांगलं बॅकअप येतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो देखील सध्या यशस्वी होतोय. या 2 धाब्यासोबत सध्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर अंकित होते ती 7 ऑन बोर्ड. 7 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. अभि सर सध्या आपल्या समेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत, त्यांचंही स्वागत आहे. समोर ड्राईव्ह केला, मिडॉनला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप, धाव मिळणार नाही अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट. सध्या गोलंदाजी आपण बघत आहोत. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची सजावट आहे त्यालाच अनुसरून गोलंदाजी होतीये. डॉट बॉल. स्टील 2 टू गो. बॉल तयार होतोय. यावेळेला पोझिशन मध्ये आलेत. स्वीपचा प्रयत्न आहे पण हवं तसं टायमिंग जुळलं नाही. स्कोरलेगचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत डीप मध्ये पोहोचतोय. थोडा फंबल. बॉल उचलण्यासाठी अधिकचा वेळ त्यानं घेतला. तोपर्यंत पर्याप्त वेळ दोन्ही फलंदाजांकडे होते. दुसरी धाव देखील तितक्याच सहजतेनं तितक्याच शीघ्रतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत या 2 धाब्याच्या सोबतीनं 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. ओस्विचिडचा अटेम्प्ट. स्ट्रॉंग अपील बिहाइंड द विकेट. पण पंचांची तटस्थ भूमिका. अपील मध्ये तो फील नव्हता. त्याच कारणास्तव पंचांचा नकार आलेला आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 9 विदाउट एनी विकेट लॉस. सत्तावन्न धाब्याचं टार्गेट. पहिल्या षटकात 9 धाब्याचा स्लोबट स्टडी स्टार्ट आता मिळालेला आहे. 24 बॉल विजयासाठी 48 धाब्याची आवश्यकता. 12.00 धाब्याची धावगती आता मेंटेन करावी लागेल. षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. पद्माकर बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एन कडून षटक मार्ग शोधे दुसरं. आजवर फर्स्ट ओव्हर सेम प्लीज प्लेसमेंट सध्या आपण बघत आहोत. पहिला बॉल समोर ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं अंतर कापत असताना झेल त्यानं पकडलाय. वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद. 9 वरती पहिला धक्का. निरगुडपाडा क्रिकेट संघाला फलंदाज बाद. अशोक ज्युनियर आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बालू बादून माघारी परत आहेत. पद्माकरनं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे TSK टाकीची वाडी क्रिकेट संघाला. चला वेळ जास्त घेत आहे, जरा गाय करा. यानंतर देखील 3 मॅचेस पेंडिंग आहेत. हे सत्र देखील बाकी आहे. पुरेसा वेळ आपल्याकडे हवा. लक्ष सुद्धा 2:15 ही स्थानिक वेळ आहे. जरा गाय करा. स्पीडअप अपेक्षित आहे. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल सन्मान देण्यास भाग पाडलेला आहे. धाव इथे देखील मिळणार नाही. लाईनच रीड करता आले नाही अशोक ज्युनियरला. डॉट बॉलची होत असताना सबाबदी विकेट कॅरी केल्यानंतर कॉन्फिडन्स आता दुणावते गोलंदाज पद्माकरचा. दबाव चांगला बनवला या षटकात. बॅकअप लेंथ खेचली होती. ऑन दी टोज खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. बॅटची बाहेरची कड घेत असताना बॉल थर्डमॅनला दाखल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हलवलो आता दबाव वाढवेल. किंबहुना रिक्वायर्ड रन रेट जो आस्किंग रन रेट आहे तो देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल.
मिस टाइम. वाईट मिडॉनचा फिल्डर पोहोचतोय हिरामन पाठमोऱ्या परिस्थितीत, पण कॅच पकडण्यात अपयशी राहिले. प्रयत्न चांगला होता पण यशस्वी ठरला नाही. 2 धावा मिळताना दिसत आहेत. जीवनदान मिळत आहे अशोक ज्युनियरला 2 धावेसोबत. मात्र त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतं. तर सांघिक धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. नेल्सन फिगरमध्ये 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. या वेळेला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला बॉल येतोय. राहुल उपस्थित आहेत. चांगला बॅकअप, एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. आता धावांसाठी सध्या संघर्ष दुसऱ्या डावात सुरू आहे. टीम निरगुडपाडा बी क्रिकेट संघाचा स्कोर आपण सध्या पाहताय 12-12 ऑन बोर्ड. अशोक सिनियर ज्यानं पहिल्या षटकात चांगला स्टार्ट दिला होता, 5 बॉल 8चं योगदान देत असताना तो सध्या खेळतोय स्टॅकर एंडला. चांगला फटका इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका येतोय तो षटका. रेसिडीज 6 धावा. गुड शॉट. शेवट मात्र समर्पक केलेलं आहे, गोड केलेलं आहे. काय चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. क्रिकेटचं मादक सौंदर्य या स्ट्रोक मध्ये होतं. इनसाइड आउट सुरेश रैना स्टाईलना षटकार. स्कोर सध्या आपण बघत आहोत एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अंती सध्या एकूण अंकित होते तो 18 ऑन बोर्ड. 18 बॉल 3 षटका आणि आता विजयासाठी 13.00 धाव्याच्या धावगतीनं रन सभेत 39 39. चला वेळ जास्त घेता TSK टाकेची वाडी. फिल्डिंग लगेचच सेट करा. एक्झॅक्ट 10 मिनिटांचा टाइम तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी वापरलेलं आहे. मात्र तिसरं षटक जे सुरू होतं फील्ड प्लेसमेंटसाठी अधिकचा वेळ घेतला जातो. लक्ष सुद्धा त्या बाबतीत देखील आपण अधिक सजग, अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर भगवान दाखल होताना पाहायला मिळतात सेकंड स्पेल मध्ये. दोनही गोलंदाजांनी अनुक्रमे पावप्लेच्या 2 षटकात 9 धावा खर्च केलेल्या आहेत, पण विशेषत्वानं 1 विकेट मागच्या षटकात कॅरी केलेली आहे. पण सध्या फ्रंटलाईन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये सारिक हॉटेल एंड कडून तयार होतोय. भगवान फुल टॉस आणि फुल टॉसवर वेगवान फटका होता. स्कोर लेगला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा तो फसलेला आहे, पण कमिटमेंट पुन्हा एकदा त्याच्या वतीनं पाहायला मिळालेले. एकच धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगलच्या सहाय्याने 19 धावा. 17 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता 38 धावेची. अशोक सिनियर आणि अशोक ज्युनियर या दोन्ही फलंदाजांनी आता मोर्चा सांभाळलेला आहे. या दोन्ही फलंदाजांनी आता या धावफलकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. हळूहळू पार्टनरशिप आता बिल्डअप होत असताना फुल टॉस आणि आता फुल टॉस वरती फटका फसलाय. झेल संपादित होतो. मिड विकेटला चांगला झेल पकडलाय. ज्या पार्टनरशिप बाबत चर्चा करत होतो ती पार्टनरशिप, ती भागीदारी आता मोडीत काढली आहे. फलंदाज बाद. दुसरा धक्का. सुरेश यांचं चांगलं जजमेंट. डीप मधून 5 ते 10 पावलांचं अंतर कापत असताना चांगला झेल संपादित केलेला. बॅटिंगसाठी पाहिलं तर भास्कर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 19 दुसरी विकेट आता गमावलेली आहे. ती बॅटिंग करत असताना टीम निरगुडपाडा बी क्रिकेट संघानं. विकेट जशी कॅरी झालेली आहे पुन्हा एकदा कॉन्फिडन्स गोलंदाज असा दुनावलेला आपण बघत आहोत. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग झुलवता आलं नाही. हवं तसं मिडलिंग नव्हतं. मिळेल ते एकच धाव. सिंगलच्या सहाय्याने सध्या एकूण धावसंख्या दाखल करू दे अंकित होते 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर.
क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या बाहेर कमिट झाले होते, सफल झाले होते, परंतु प्रयत्न मात्र असफल येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या किंबहुना स्थिर 20 धावा. चांगला कंट्रोल आता धावफलकावरती मिळवलाय गोलंदाजी करणाऱ्या TSK टाकीची वाडी क्रिकेट संघानं. फुल टॉस यावेळेला दिली आहे दिशा, गतीला दिले कल्पकतेनं उत्तर, पाठवलाय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, येतोय तो चौकार. त्याला स्वीप करत असताना हा चौकार आता वसूल केलेला आहे अशोक ज्युनियरच्या बॅटमधून. या निर्णायक 4 धावा. धावसंख्या 24-24. समोर हेलिकॉप्टर, चांगला ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर, चांगला थ्रो देतात. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 25-25. विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही 12 बॉल आणि 16.00 धाब्याच्या धावगतीनं 32 धाबेची आवश्यकता. बारा बॉल 32 धावा. समीकरण स्पीडअप अपेक्षित झाला, घाई करा. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. बॉलिंग साठी पाहिले तर जगन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 32, 16.00 धाब्याची आवश्यक धावगती. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. असा चालू सामना संपेल. बारा 32 गोलंदाज तयार. जगन पहिला बॉल थोडा कमी गतीने टाकलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती चोरटी धाव आता पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 26-26. 11 बॉल आता 31 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 9चं योगदान अशोक ज्युनियर देतात. 1 चेंडू 1 धाव्याचं योगदान भास्कर देतात. दोन्ही बॅटरला आता स्ट्राईक रेट देखील इम्प्रूव्ह करावा लागेल. खोलात होता बॉल, समोर ड्राईव्ह केला, सॉफ्ट बॉटम हँड. लागोचे फिल्डर उपस्थित झालेले आहेत. चांगला थ्रो सध्या देत असताना विकेट किपर एंडला यष्टीरक्षकानं नॉस्ट्राकर एंडला थ्रो द्यायला हवा असंही लाऊड शाउट दिला होता. सो त्या साईडला थ्रो येतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 27. 10 बॉल आता 10 बॉल मध्ये 30 धाब्याची आवश्यकता. 10 बॉल अँड 30 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. शॉर्ट बॉल यावेळेला पूल केलाय. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. रॉकेट इट. सिक्सर. या षटकारांना बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या फ्लॅप होत असताना वेगानं उंचवडी घेत असताना मार्गस होते. धावफलकावरती 33. 9 चेंडू 24. हे समीकरण नो बॉल. हे सिरीज पंचतेच सांगतात एक्झॅक्टली बॉल पडला कुठे. फिनिश पॉइंट बॉलचा बिसाइड द पिच त्याच कारणासह नो बॉल आता देण्यात आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 34. 9 बॉल 23 धाब्याची आता आवश्यकता. फ्रीट संधी बनली होती साखरेवरती फलंदाज अशोक ज्युनियरला. सध्या संधीचं सोनं त्याच्या वतीनं केलं जाईल का. मैदानी पंच सध्या बॉलची पडताळणी करतायत, पाहतायत बॉल ओके कंडिशन मध्ये आहे की नाही, बॉल डॅमेज आहे, बॉल विद्रूप आहे, खराब आहे. या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या वतीनं पाहिल्या जातात, चेक केला जातोय बॉल. मात्र तर सामना पूर्ववत सुरू होत असताना आपण बघत आहोत.
क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी झाली गुल. पण बॉल फ्रीट होता त्याच कारणाचं सेलिब्रेशन अधिकच आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॅट्समन सेफ, बॅट्समन सुरक्षित. हो लॉफ्ट केला समोर ऑन दी अप. बॉलनं अधिकची उंची गाठली आहे, लांबी देखील गाठतोय बॉल, फरार होतोय. लॉंग ऑन सीम मार्गाच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत षटकार. परतचा फिटनेस पा काय जंप लगावत असताना त्यानं स्वतःच्या बॉडीला बॅक केलेलं आहे. षटकार. धावसंख्या 40. या बलीला हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कड बॅकवर्ड पॉइंटला एकदा मिळताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगलच्या 6 एकोणंकित होते ती 41-41. अंतिम षटकात आता सामना 6 बॉल, आवश्यकता 16 धाबेची. 6-16 हे इक्वेशन. सहा बॉल 16 धावेची आवश्यकता. अंतिम षटकाचा सामना, रोमहर्षक सामना. भरत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यापूर्वी ज्यानं बॅक जंप लगावली होती. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती तुटून पडलाय, बरसलाय. पहिलाच बॉल पाठवल्या स्कोरलेग सी मार्चच्या बाहेर. 1 बॉस ओव्हर द रोप. येतोय तो खणखणीत चौकार. या चौकारानं धावसंख्या 45. स्कोर आपण बघत आहोत 45. 5 बॉल आता 12ची आवश्यकता. मॅथ्यूस टिलॉन तर्फे किल्ला अशोक ज्युनियर या मॅच मध्ये लढवतोय. सामना त्यानं 15 बॉलचा केला. 26 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन योगदान तो देतोय. पाच बॉल 12. चला वेळ जास्त घेत आहे टीएसके टाकीची वाडी. लक्ष सुद्धा नेक्स्ट मॅच रेडी राहत दोन्ही टीम. लांबाची वाडी आणि त्याचबरोबर खांडीची वाडी. चांगला लेंथ बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कमी ठेवून खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलच्या तुलनेत या बॉलवरती अधिकची गती होती, अधिकचा वेग होता. तो फलंदाजाला ओळखता आला नाही. चेंडूपासून दूर राहून खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. डॉट बॉल. छोटीखानी कमबॅक. 4 बॉल आता आवश्यकता 12 धाबेची. ओ बॅकफुटवर जात असताना ड्राईव्ह केल्या बॉल यावेळेला कव्हर्स मध्ये. इनफिल्ड मध्ये चांगला बॅकअप. एक धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवला होता पण नकार आता दिलाय तो भास्करनं. टीमची धावसंख्या 46. 3 बॉल आणि आता विजयाकरता 11 धाबेची आवश्यकता. मागच्या 3 सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाला विजय झालेला आपण पाहिलेलं आहे. पाहायचं या सामन्यात देखील तो ट्रेंड आता कायम राहील का. 3 सामन्यात 70+ धावसंख्या उभारली होती. या सामन्यात तर 57 धावा बनलेल्या आहेत. हा प्रकार पूल केलाय पण मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतोय. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर जयवंत. आणि फलंदाज बाद होतोय. लागतो धक्का 3रा.
डू ऑर डाय कंडिशन मध्ये आता सामना करो या मरो अशा परिस्थितीत हा सामना 2 बॉल बाकी आहेत. 11 धाब्याची गरज आहे. मयूरला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःला त्याला सांगावं लागेल, जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम. पास एक्झॅक्टली आता त्याचा रोल तो कशा पद्धतीनं या सामन्यात अदा करेल. 2 बॉल 11 धाब्याची आवश्यकता. बॅटर तयार आहे, नवीन बॅटर आहे स्टाकर इनला मयूर. हा बॉल आता इम्पॉर्टंट सामन्याच्या निकालाच्या दृष्टिकोनातून. शॉर्ट बॉल समोर खेळतायत, मिड ऑफचा फिल्डर पोहोचतोय, चांगला जजमेंट, आणखीन एक विकेट. फलंदाज होतोय बाद, लागोपाठचा दुसरा धक्का बसतोय आणि सामना आता जवळजवळ जिंकत असताना विजयाच्या दिशेने आगेकूच होते ती TSK टाकीची वाडीची. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. विजयाच्या आशा आता धुसर झालेल्या आहेत. निरगुडपाडा बी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी तर चांगली कामगिरी केली होती, पण बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये अशोक ज्युनियरची साथ कोणाला देता आले नाही. सरदे शेवटी हा सामना संपला आणि सामना 10 धाब्यानं जिंकलाय. चांगला विजय संपादित केलाय तो TSK टाकीची वाडी क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अंतिम षटकात मात्र विकेट रेडे घेताना पाहायला मिळाले सलगचे 3 फलंदाज बाद करण्यामध्ये भरत यशस्वी ठरले. सामना मात्र संपलाय. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर